मत्स्य दुष्काळाचे सावट दूर करून देवा सागरेश्वरा धंद्यात बरकत दे, यश दे, खवळलेल्या दर्याला शांत हो असे साकडे घालत मच्छीमार बांधवांनी सागरात श्रीफळ अर्पण केले। मालवणाच्या या ऐतिहासिक परंपरा लाभलेली नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली। शिवकालीन परंपरेनुसार मालवण बंदर जेट्टी येथे नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली। मच्छीमारांसह व्यापारी, नागरिक आणि दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून 2 महिने खवळलेल्या सागराला शांत होण्याचे आवाहन करण्यात आले। दुपारी 3 वाजता बाजारपेठेतील हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीने श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडे घालण्यात आले। त्यानंतर व्यापारी संघाचा नारळ वाजत गाजत मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेट्टी येथे नेण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीत मच्छीमार महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या। व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, आमदार वैभव नाईक, नितीन वायके, विजय केनवडेकर यासह लोकप्रतिनिधी तमाम मालवणवासी उपस्थित होते। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यात आले। त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सागराला श्रीफळ अर्पण केले। यानंतर मालवणवासियांनी आपले श्रीफळ समुद्रात अर्पण केले। यावेळी समुद्रात टाकण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच धावपळ पाहायला मिळाली। ठिकठिकाणी नारळ लढवण्याचा आनंद लुटला जात होता, तर नारळाच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाल्याने नारळी पौर्णिमेपूर्वी 15 दिवस आधी नारळाच्या राशी टाकून लुटला जाणारा नारळ लढवण्याच्या आनंदावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र होते। कुठेही नारळ लढवतानाच्या राशी दिसल्या नाहीत, मात्र सोमवारी नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या सर्वावर मात करून नारळ लढवण्याबरोबरच नारळी पौर्णिमा उत्सवाचा आनंद युवा वर्गांसह अबाल वृद्ध उपस्थित राहून आनंद लुटत होते। बंदर जेट्टी येथे या निमित्त अनेक दुकाने थाटण्यात आली होती, त्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते।